महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य आर.एस. चोपडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न। महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य आर.एस. चोपडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सांगली येथील धनंजय गार्डन येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जीवनविद्या मिशनचे अजीव विश्वस्त प्रल्हाद दादा पै व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे होते। अध्यक्षस्थानी माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे होते, तर आमदार गोपीचंद पडळकर, हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव काका नायकवडी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रसाद कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्राचार्य चोपडे यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला। तसेच अण्णासाहेब डांगे यांनी त्यांना घोंगडे आणि काठी देऊन त्यांचा विशेष सत्कार केला, तर प्रल्हाद दादा पै यांनी त्यांना जीवनविद्या मिशनचे ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार केला। त्यापूर्वी प्राचार्य आर.एस. चोपडे यांनी ग्रंथतुला करण्यात आली। यावेळी जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद दादा यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून चोपडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, अण्णासाहेब डांगे यांनीही आपल्या भाषणातून चोपडे सरांना शुभेच्छा दिल्या। स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती एल.टी. शेंडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी केले। आभार डॉक्टर स्वप्नील चोपडे यांनी मानले। यावेळी जीवनविद्या फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन, विश्वस्त चंद्रशेखर चोरगे, अनुभवी विश्वस्त संतोष दादा सावंत, नितीन देशपांडे, विजय अप्पासाहेब पाटील, सागर सारंग, गोरख डाके, उज्ज्वला डाके, सागर चव्हाण, सांगली शाखेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाष पाटील, सांगली शाखेचे अध्यक्ष दिगंबर जगताप, खजिनदार शंकर बंगी, मिरज शाखेचे अध्यक्ष सुभाष देसाई, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब पुजारी, रमेश राठोड, झिरो वेस्ट फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन, माजी महापौर संगीता खोत, प्राध्यापक नितीन सावगावे, माजी नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर, माजी नगरसेविका सविता मदने यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संयोजन महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती एल.टी. शेंडगे, सचिव एस.ए. पाटील, खजिनदार एस.व्ही. अनुशे, संचालक डी.ए. वाघमोडे, बी.पी. सरगर, पी.बी. स्वामी, डी.के. हेगडे, आर.डी. शेंडगे, एस.ए.एस. पडळकर, पी.डी. स्वामी, डॉक्टर स्वप्नील चोपडे, यू.सी. नलवडे, श्रीमती व्ही.पी. पाटील, लुनेश विरकर यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जन्म त्यांचा महाराष्ट्रात असला तरी अखंड देशभर त्यांनी काम केलं। अहिल्या देवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे। या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्तानं अखंड भारतभर कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेल्या या विशाल भारतामध्ये अहिल्या देवींना अभिवादन करण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साह झाले। अहिल्या देवींना अभिवादन करण्याचे कार्यक्रम हजारोच्या संख्येने
असतात ते कधी शहरामध्ये वगैरे मिळत असतात, पण त्यांचं जे ध्येय आहे की गरिबातली गरीब मुलं आज सुशिक्षित व्हायला पाहिजे, सुसंस्कारित व्हायला पाहिजे, यासाठी त्यांनी छोट्या छोट्या गावामध्ये जिथे मुलं जाऊ पण शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही, कुठली वाहनं नाही आहेत, अशा जागेमध्ये त्यांनी शाळा बांधल्या आणि तिकडच्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. झरे गावापासून ते निर्णय गावामध्ये मी स्वतः गेलेलो आहे. शाळेमधली शिस्त, शाळेमधले मुलांवर झालेले जीवनगतीचे संस्कार मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिले. बुद्धी देऊन गेले आणि म्हणून आज या प्रसंगी मी त्या परमेश्वराचे आभार मानतो, आपल्याला जन्म देणाऱ्या त्या मातेचे आभार मानतो. आणि त्यातून हे कार्य झालं. समाजाचं आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, महात्मा फुलेंचं नाव घेतो. यांनी कोणी एखादा विद्यार्थी घडवलं नाही, यांनी समाज घडवला. आणि समाज घडवण्याचं कार्य जे महत्त्वाचं कार्य आहे ते जर आपल्या हातून घडलं. आणि म्हणून आपले तर आभार आम्ही मानतो, पण आपले आभार मानण्याबरोबर त्या विद्यार्थ्याचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमच्या या दुष्काळी भागाला तुमच्यासारखा एखादा क्रांतीसूर्य पाठवला आणि त्या भागाचं उद्धार करण्याची आमच्यावरती कृपा केली. परमेश्वर भेटी असो आणि जिथे असो त्यांनी आमच्या भागाला दुष्काळ दिला, पण आपल्यासाठी सुद्धा माणसं तिथं पाठवून दिली. त्यामुळे मी त्याचे आभार मानतो. आपण गोपीचंद मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे हॉल यामध्ये आम्हाला शंका नाही, फक्त त्या सगळ्या कार्यक्रमाला सगळे लोक इथं असावे अशी ते परमेश्वराला प्रार्थना करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला सोबत चिंतन करून मी इथं सांगतो की संस्काराचं शिक्षण हे शिक्षण आहे. ते शिक्षण जर प्रत्येक शाळेमध्ये मिळालं तर आज जी परिस्थिती समाजामध्ये बघायला मिळते ते बघायला मिळणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी संस्कार शिक्षण अभियान नावाचं जे काही आता आपण निर्माण केलं आहे त्या माध्यमातून लहान लहान मुलं जे भरती जात आहेत त्याच्यामुळे जीवनाचे प्रयत्न संपत आहेत, त्यांच्याही संपत आहेत आणि पालकांच्या जीवनातले प्रयत्न संपत आहेत. त्यांना एक वेगळी दिशा चालली मिळते. हा विचार घेऊन संस्थेनं काम करायचं ठरवलेलं आहे. आणि या 75व्या वाढदिवसाची मी निश्चितपणे सांगतो की अनेक चळवळी